आता हा एक सामाजिक प्रश्न आहे. तर असे हे सामाजिक प्रश्न किंवा राजकीय किंवा आजची परिस्थिती, जेव्हा तो एखादा आजून बर्निंग इश्यू होतो ना, तेव्हा खरंच त्याचा एक थोडासा एक लाईट हार्टेड जोक बनवून डू यू ट्राय टू चेंज इट, बिकॉज टू ब्रिंग हा एवढा मोठा एक चेंज आणणं ह्यासाठी. कारण शेवटी काय माहितीये का, तुम्ही दुसऱ्या बाजूला आहात, तुम्ही बोललात की त्याचा खूप इम्पॅक्ट होतो. आज तर त्याचा असा कधी प्रयत्न केलाय का? सी इच्छा खूप आहे करायची, बट लाईक यू सेड देर आर रेपरकशन्स. जोकवर टाळी वाजवणारे खूप आहेत, पण जेव्हा प्रॉब्लेममध्ये याल ना तुम्ही, कोणी येत नाही. नोबडी हॅज युअर बॅक. मग असं होतं की जर सपोर्टच नसेल त्या अँगलनी, तर कशाला प्रयत्न पण करायचा. मग आय डोंट नो इफ यू सीन द मूवी इनग्लोरियस बास्टर्ड्स नावाचा पिक्चर बघितला आहे? नाही. ओके. सो त्याच्यात एक ॲक्ट्रेस असते, तिला रिस्पेक्ट असतो, आणि एका पॉईंटनंतर असं होतं की वेन द गव्हर्मेंट रिअलायझेस शी इज अँटी गव्हर्मेंट, तिला तो शिव्या देऊन गप्प बसायला सांगतो. आधी तो ॲक्टिंग करत असतो की हां मॅडम तुम्ही म्हणताय. एका पॉईंटला इज अ शट अप बिच. सो तुम्ही ते आहात की आज तुम्हाला काही, आपण म्हणू ना, गव्हर्नमेंटमधली काही लोक आहेत, राईट, मिनिस्टर्स आहेत, काही हे आहेत, हे आज रिस्पेक्ट देतात कलाकार आहात म्हणून. पण का मिळतं? कारण तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट अजून काही बोलत नाही आहात. द मुमेंट यू बिकम आयसोर फॉर देम, 2 सेकंदात साईडलाईन करतील तुम्हाला. मग तुमचे शोज तुमचे होऊ देणार नाहीत, तिकडे कार्यकर्ता पाठवतील, तुमचे हे पाठवतील. अजून आपल्या देशात लोकांना कळलंच नाही ना की अँटी गव्हर्नमेंट इज नॉट अँटी नॅशनल. अँटी एस्टॅब्लिशमेंट इज नॉट अँटी नॅशनल ना. जी लोक देशावरती ज्यांना सर्वात जास्ती प्रेम आहे, तेच सर्वात जास्ती आज त्रासलेली लोक आहेत की असं का होत का नाही आहे, एवढा टोल घेता, रस्त्यावर खड्डे काय आहेत अजून. त्याला आपलीच लोक आपल्याला गप्प करतात ना की अरे बाबा आता एवढं तरी आहे, आधी तर बैलगाड्या. अरे पण गेला ना तो काळ. आधी तुम्ही पण 5 रुपये भरत होता ना टोल, आज तुम्ही 50 रुपये भरताय. नो, ॲटलिस्ट यू एक्सपेक्ट की टोल नाक्याच्या पुढचा तरी 2 किलोमीटरचा रस्ता चांगला असावा. आपल्या देशात हे प्रश्न का लोक विचारत नाही आहेत? कॉमेडियनचा व्हिडिओ नाही आवडला, यू जस्ट गो टू ओपन एनी ऑफ माय यूट्यूब व्हिडिओज. मी माझ्या आईवडिलांवर जोक करतोय, त्याच्यावर मला शिव्या आहेत, आणि अशा कमेंट आहेत की मारून टाकायला. अरे बापरे. हो, म्हटलं मारून टाका जोकसाठी. म्हटलं हा राग म्हणता वापरा ना बाकी गोष्टींमध्ये. आजही लहान मुलांना सोडतात रस्त्याच्या बाजूला, कचरापेटीत लहान मुलं मिळतात, त्यांच्या शोधा ना आईबाबांना, त्यांना मारा ना. मुलांना नाही, त्या आईबाबांना. ते पण कोणीतरी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट काढून हे करेल. सो मला तेच कळत नाही की एवढा राग आहे पण तो का चॅनलाइज होत नाही आहे, पण तो होऊ देत नाहीत ना लोक. एक हे ना की आपण हे बघतो, इन्क्रीजिंगली ते रिअलाईज होतं आहे. ॲनिमल फार्म हे MBAमध्ये आय डोंट नो वेदर ज्यांनी केलं आहे, आम्हाला पहिल्या दिवशी ते वाचायला दिलं होतं, टू अंडरस्टँड हाऊ कॅपिटलिझम वर्क्स. जसं तुम्ही ते बुक वाचत जाता असं वाटतं अरे हे तर आपलीच स्टोरी आहे. दॅट इज हाऊ आवर सोसायटी ऑपरेट्स. कॅपिटलिस्ट. हां, की सुरुवातीला असं असतं की हा आपलं राज्य आहे, आपलं आहे, आता आपण सगळं हे करायचं आहे. मग होतं की अरे हे कोण करणार, हे तुम्ही सांभाळा. हेल्थकेअर, युअर अ डॉक्टर ना, तुम्ही सांभाळा. मग बांधकाम कोण करणार, अरे हा आहे ना, हा करेल. आणि मग कसं हळूहळू ती जी पॉवर असते ती सगळ्यांकडून जाऊन तुमच्या 4 लोकांच्याच हातात येते. आणि फ्रॉम ओनर्स ऑफ द सोसायटी तुम्ही कसे 3rd ग्रेड वर्कर्स बनता, हे तसंच आहे. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट आवर कंट्री इज राईट नाव, राईट. तुम्ही जर हे बघितलं, 10% पण नाही, 5% लोकांकडे 90% वेल्थ आहे आपल्या देशातली आज. नाही, आणि फक्त आपल्या देशात नाही, सगळीकडे. हां, ठीक आहे. म्हणजे मी आय अग्री ऑन दिस. आहे आता एज ओल्ड आहे की श्रीमंत लोक श्रीमंत होत राहतात, आणि ती जी गॅप आहे रिच आणि पुअर मधली, ती तशीच राहते किंवा वाढत जाते, आणि ते ठीकच आहे. पण मला असं वाटतं की आपल्या देशातली परिस्थिती बदलली आहे, आणि आता बिकॉज ऑफ सोशल मीडिया पॉवर लोकांच्या हातात आलेली आहे. आता ती त्यांनी कशी वापरायची एक्झॅक्टली, हे फार महत्वाचं आहे. पॉवर नेहमीच होती लोकांच्या हातात.
लोकांना ती यूज नाही करतायत. लोक ते चुकीच्या गोष्टीत यूज करतायत. तुम्हाला इफ यू रिमेंबर क्योंकि सास भी कभी बहू थी नावाची एक सिरियल होती, त्याच्यात जो मिहीर विरानी जो कॅरेक्टर असतो तो एका एपिसोडमध्ये मेलेला दाखवला आहे. मोर्चे काढले लोकांनी एकता कपूरच्या ऑफिसच्या बाहेर की त्याला मारलं कसं तुम्ही. पण असे कधी मोर्चे तुम्ही बघितलाय का खराब रस्त्यासाठी लोक घेऊन गेलेत चीफ मिनिस्टरच्या बंगल्यावर, की असे कोणी मोर्चे तुम्ही बघितलेत का की आता यू डन युअर MBBS अँड MD फ्रॉम KEM हॉस्पिटल. माझ्यामध्ये आफ्रिकेत शो होता मागच्या वर्षी, मी ते येलो फिवर वॅक्सिन घ्यायला गेलो होतो तिकडे. मला तिकडे किळस आली मला आतमध्ये बसून, मला ओकारी आली KEMच्या त्या वॉर्डमध्ये बसलेलं असं इतकं घाणक, विच इज सपोजिटली द मोस्ट प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट. KEMच्या डॉक्टरना आज असं मानलं जातं की अरे KEMचा डॉक्टर आहे हा, राईट. आय डोंट नो इफ यू बीन टू KEM इन द लास्ट 10 वर्ष. मी गेले 2 वर्षापूर्वी गेले होते. सो मग तेव्हा असं वाटतं रिचेस्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ द वर्ल्ड ला एक सर्वात आपलं प्रीमियर हॉस्पिटल का मेंटेन नाही करता येते. लोकांना त्याचा राग काय येत नाही आहे की KEM लिलावतीसारखं का नाही दिसत, पैशाची काय कमी आहे, काही नाही आहे. सो हा राग जो आहे ना हा मिसडायरेक्टेड ही आहे. क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.